झाला काल पोळा. बैलपोळ्याचं सण झाला. आता गणपतीचं वेध लागले. तर मी आता व्हिडिओ तयार करते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधीच चुकवू नका. आणि तुमच्या आसपासच्या लोकांना पण सांगा आजीचा व्हिडिओ बघा म्हणून. तर ते असं सांगते मी, एक श्रीमंताचं लग्न होतं, अतिश्रीमंत, आणि त्यांचं मंगल कार्यालयात लग्न होतं. आता मंगल कार्यालयात लग्न म्हटल्यावर तिथं गाद्यान उशान काय काय तकियेन बिकियेन काय काय ते सगळे बसायला माणसांना. तर तिथे एक गरीब माणूस गेला आपला. तर त्याने आपली एक गादी घेतली, एक तकिया घेतला, तिथं ती हातरली गादी, आणि एका बाजूला आपलं ती गादी टाकून झोपला. तर तिथं ते सगळे पॅक झालं होतं. तर गाद्या जरा कमी पडत होत्या, म्हणून ते एक माणूस आला, म्हणला ए उठ. त्याला उठवलं आणि ती गादी घेतली, ती तकिया घेतला, आणि ते कोण माणसं आली होती त्यांना ती दिली गादी. मग तुम्ही सांगा, तेच जर एखादा श्रीमंत असता तर त्याला उठवलं असतं का? नाही ना. तर परत तो लग्न लागल्यावर जेवायला बसला. आता ते टेबल असते, ते टेबल त्या टेबलात तिथं ते टेबलावर जेवायला बसला. जेवायला बसल्यावर तिथं ते कोण माणसं आली, अजून तिथं जागा पाहिजे होती, त्याला लगेच उठवलं, ए उठ तू तिकडं बस. तर तो बिचारा आपला उठला आणि खाली बसला, जिथं माणसं चप्पल सोडतात का नाही तिथं जेवायला बसला. अति गरीब आणि हे अति श्रीमंत. तिथं जेवायला बसला तो, आणि मग जेवला गेला. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे काय तात्पर्य माझं, की अशी परिस्थिती असती. तर आता हे कमेंट करताना आणि सरप्राईज करताना जे मोठे लोक आहेत का नाही, हे तुम्हाला आधी सांगितलं ना मी, त्याचं तात्पर्य सांगते मी तुम्हाला. आता जे मोठे लोक आहेत का नाही, आता हिरो हिरोईन हे मोठे मोठे, मी नावं नाही सांगत तुम्हाला, पण त्यांना पटापट पटापट लगेच कोटीच्या घरात जातं ते सरप्राईज करायचं ते सगळं. आणि जे गरीब आहेत आमच्यासारखे, अहो त्याने व्हिडिओ करून टाकला तर त्याला ती 2-2 तास काहीच नसतं, आणि आलं तर किती, कुठं 8 कुठं 10. अहो पण तुम्ही गरीबाकडं सुद्धा लक्ष द्या, नुसतं श्रीमंतच बघू नका. अहो श्रीमंताला किती दिलं तरी कमीच पडतं, पण गरीबाकडं बी जरा लक्ष द्या, आणि एखाद्या गरीबाला सुद्धा असं हे करा. तर अजून 2-4 व्हिडिओ असे टाकते, पण हे व्हिडिओ बघून बघा आणि सांगा, आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा. माझं काही चुकत असेल तरी सांगा, आणि तुम्हाला मी सारखं सांगत असते, चुकीचं असलं तरी सांगा आणि बरोबर असलं तरी सांगा. तुम्ही का कमेंट करून सांगितलं तरी मी काय म्हणायचे नाही तुम्हाला, आजी तुमचं हे चुकतं आहे म्हणून असतं. तर कसा वाटला व्हिडिओ बघा, आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.